नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय जे काही बुलियन लॉज आहेत वेगवेगळे ते तुम्हाला घेऊन आलेले आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय, तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे जे बेसिक गेट होते ते सगळे बेसिक गेट आपण शिकले होते. मग ते गेट जर तुम्हाला जमत असेल तर ठीक आहे, आणि नाही जर जमत असेल तर तुम्ही परत त्या व्हिडिओ जाऊन बघा. तो व्हिडिओ जर बघितला तुम्हाला समजेल काय आहे ते गेट म्हणजे काय झालं, मग किती टाईपचे गेट आहेत, तर मग त्याचा ट्रूथ टेबल कसा आला, काय काय आला, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवलेले आहेत. तर आज आपण शिकणार आहोत बुलियन एक्सप्रेशन, आणि ह्या बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय बुलियन लॉज आहेत, आणि या बुलियन लॉ वरती तुम्हाला एक्सप्रेशन काढता येत आहे. म्हणजे मोठे मोठे एक्सप्रेशन देतील तुम्हाला, छोट्या छोट्या मध्ये काढायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही गेट काढताय त्यावेळेस तुम्हाला काय गेट एकदम इझी वे काढता यावं. यासाठी काय बुलियन लॉज आहेत, मग ते जे 6 लॉ आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. हे लॉ कशासाठी कामाला येणार आहेत? हे लॉ तुम्हाला कामासाठी येतील की जे काही भल्या मोठे एक्सप्रेशन दिलंय त्याला छोटं करण्यासाठी हे लॉज वापरले जातात. मग हे एक तुम्हाला मी शिकवणार आहे लॉज मध्ये काय काय बघा. पहिला लॉ आहे आपला कम्युटेटिव्ह लॉ, दुसरा आहे असोसिएटिव्ह लॉ, आणि तिसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आणि चौथा आहे अँड लॉ, नंतर ऑर आहे, आणि त्यानंतर इन्व्हर्जन लॉ आहे. म्हणजे वेगवेगळे लॉ आहेत आणि हे लॉ तुम्हाला मी शिकवणार आहे. तर कशा प्रकारे शिकवणार आहे बघा. आता कम्युटेटिव्ह लॉ म्हणजेच काय? कम्युटेटिव्ह लॉ म्हणजेच काय? अदला बदल करणे. काय करणे? अदला बदल करणे. अदला बदल कसे करतोस बघ. आता इथं बघ कम्युटेटिव्ह लॉ मध्ये सांगतो a * b लिहिलं काय किंवा b * a लिहिलं काय एकच आहे. याचा अर्थ काय? जर तू 1 * 0 जर केला, समज असा आहे 1 * 0 केला इक्वल टू आन्सर काय येणार आहे? तुझा आन्सर 0 येणार आहे. किंवा 0 * 1 जर केला तर तुझी व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे. कारण काय होतं बघा, जेव्हा कम्युटेटिव्ह लॉज घेता तुम्ही त्यावेळेस काय होते, काही जरी बदल यातला बदल केला तर काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ याची व्हॅल्यू इकडे ठेवायला तिकडे ठेवायला काही फरक पडत नाही. याला म्हणायचं काय? कम्युटेटिव्ह लॉ. पण हे झालं काय तुम्हाला? हे काय झालं? a * b लिहिला काय, b * b लिहिलं काय एकच आहे. a लिहिलं काय, b लिहिलं काय एकच आहे. मग तसंच जर ऍडिशन मध्ये असेल तर ऍडिशन मध्ये कसं करणार बघ तू? a + b कर, म्हणजे काय a + b कर, a + b इक्वल टू b + a जर घेतलं तर काही फरक पडतो का? काही फरक पडणार नाही. मग ते कसं पडणार नाही बघा. जर समजा 5 + 6 जर केलं तर 11 येणार आहे, किंवा 6 + 5 केलं तरी किती येणार आहे? तुमचं व्हॅल्यू 11च येणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता किंवा ऍडिशन करता, ज्याची तुम्ही जागा बदलता त्यावेळेस तुम्हाला काही फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही. व्हॅल्यू तर असते तेच, पण त्याला काय म्हणायचं आपल्याला? कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर. आता नवरा बायको असतात बघा, ज्यावेळेस नवरा बायको जोडीने बसतात, नवरा इकडून बसला का इकडून बसला का एकच आहे, पण नवरा तर त्याचंच आहे, बायको तर त्याचीच आहे. मग तसंच बघा यामध्ये तसंच आहे. ही नवरा समजा आणि बायको समजा, बायको इकडे बसली काय आणि इकडे बसली काय काहीच फरक पडत नाही, कारण जोडी तर त्याचीच आहे. तसाच काय? कम्युटेटिव्ह लॉ आहे. ओके, तसाच काय आहे? कम्युटेटिव्ह लॉ आहे. तुम्ही तेवढे खुश होऊ नका, तुमचं काय आता लग्न होणार नाही, आणि झालं तर ते वेळ लागेल, कारण तुम्ही आता शिकताय. मग ज्यावेळेस तुम्ही शिकताय, चांगली नोकरी लागेल, तेव्हा चांगली छुट्टी भेटेल, आणि त्यावेळेस तुम्हाला काय होईल? चांगलं जॉब लागू शकेल, तेव्हा तुमचं लग्न चांगलं होईल, आणि त्यावेळेस तुम्ही नवरा बायकोचे काय स्वप्न बघा. तोपर्यंत स्वप्न बघायचं नाही, कारण तुम्हाला शिकून काय करावं लागेल? मोठं ऑफिसर बनावं लागेल, तेव्हा चांगली बायको भेटेल. तर आता नेक्स्ट बघा काय आहे? असोसिएटिव्ह लॉ. आता असोसिएटिव्ह लॉ म्हणजेच काय? असोसिएटिव्ह लॉ म्हणजेच काय? हे काय करतात? 3 जे काही बीट आहेत त्या 3 बीटला आतला बदल जर केला तर काही फरक पडतो का हे सांगायचं आहे त्याच्यामध्ये. मग काय? a * b * c घ्या, त्यालाच a * b * c घेतलं तर काही फरक पडतो का? म्हणजे आपण काय करू? प्रत्येकाची व्हॅल्यू वेगळी घेऊन बघू, म्हणजे काय येईल ते बघा. आता a काय आहे? a ची व्हॅल्यू समजा तुम्ही काय केलात? आता 5 ठेवलात इनटू 5 इनटू आता b ची व्हॅल्यू समजा तुम्ही किती ठेवलात? 3 ठेवलात. ओके, इनटू c ची व्हॅल्यू किती ठेवलात तुम्ही? c ची व्हॅल्यू हे झाली तुमची a ची व्हॅल्यू, e झाली b ची, आणि c ची व्हॅल्यू 4. म्हणजे 5 3 4 इक्वल टू तुमचा आन्सर काय येणार आहे ते बघा. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं अगोदर कोणाकोणाचं? 5 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे काय झालं? 5 3 15, मग ही 15 इनटू 4 जर केलं तर किती झालं? 15 चौक 60 झाला. म्हणजे आन्सर किती आला? 60 आला. मग हे कशाचं झाला? हे एका एक्सप्रेशन झाला. मग तेच इक्वल टू हे जर केलं तर काय होईल बघा. a ची व्हॅल्यू पुट करा पहिले, 5 a ची व्हॅल्यू काय करा? 5 इनटू b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू पुट करा. b ची व्हॅल्यू आहे 3 इनटू 4. मग बघा इथं काय होतंय? 3 चौक 12. आता 12 पंचे 60, म्हणजे 3 चौक 12 ह्याची व्हॅल्यू किती आहे? 12, आणि 12 + 5 केलं तर 60. म्हणजे आन्सर पण सेम आहे ना. काही फरक पडतो का? काही फरक पडणार नाही. म्हणजे याला म्हणायचं काय? असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह मध्ये काय जागा थोडीशी बदलली तर काही फरक पडतो का?
काही फरक पडत नाही. हे झालं तुझं काय मल्टिप्लिकेशन. हे काय झालं मल्टिप्लिकेशन. म्हणजे याचा अर्थ काय आहे a into b into c लिहिलास काय किंवा a into in bracket b c लिहिलास तर काही फरक पडत नाही. कारण ब्रॅकेट हा काम काय करत असतो मल्टिप्लिकेशनचाच काम करत असतो. म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहिलं काय आणि त्याच्या बाहेर लिहिलं काय काही फरक पडणार नाही. कारण तो काय करत असता मल्टिप्लिकेशनचं काम करत असता. मग तसंच बघा आता नेक्स्ट आहे जेव्हा ब्रॅकेट मध्ये तुम्ही ऍडिशन घेताय मग त्यावेळेस काय घेणार बघा. जसं आपण a ची व्हॅल्यू 5 घेतलं तसंच याच्यामध्ये तुला बरं काय होईल a ची व्हॅल्यू काय 5 प्लस b ची व्हॅल्यू काय b ची व्हॅल्यू काय 3 आहे. मग हे झालं 3. त्यानंतर आहे प्लस प्लस इनटू प्लस c म्हणजे c ची व्हॅल्यू आपण घेतलं होतं 4. म्हणजे याचा अर्थ काय आहे बरं ऍडिशन मध्ये तुम्ही ब्रॅकेट घ्या किंवा नाही घ्या काही फरक पडतो का नाही. पण एवढं आठ आहे जे ब्रॅकेट आहे ते ऍडिशनच्या अगोदर यायला पाहिजे. म्हणजे ब्रॅकेट ओपन झालाय म्हणजे इथं पण क्लोज झाला तर त्याच्यानंतर काय ऍडिशन आहे मल्टिप्लिकेशन आहे का नाही. इथं मल्टिप्लिकेशन होतं म्हणून ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनचं काम करत होता. पण इथं काय आहे ऍडिशन आहे. म्हणून हे ऍडिशन काय करत असतं ब्रॅकेट हा ऍडिशनचं काम करत असतं. म्हणून या ठिकाणी बघ काय येणार आहे तुझा 5 + 3 = 8 8 + 4 = आहे तो तुझा 12. हे याचा झाला ऍडिशनचा झाला. ओके मग ऍडिशनचा झाला. मग तसंच बघा यामध्ये काय येणार आहे यामध्ये बघ कसं येणार आहे. आता यामध्ये करत असताना a ची व्हॅल्यू किती आहे 5 त्यानंतर बघ त्यानंतर काय आहे प्लस आहे प्लस नंतर ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट मध्ये b ची व्हॅल्यू किती ठेवतो आपण 3 प्लस c ची व्हॅल्यू 4. याचा अर्थ किती काय येतो बघा आता 4 + 3 = येतो तुमचा 7 आणि 7 + 5 = येतो तुझा 12. म्हणजे हे पण झाला तुझं काय हे पण सॅटिस्फाय झालं आपण सॅटिस्फाय आपण सॅटिस्फाय झालं. म्हणजे याचा अर्थ असा ब्रॅकेटच्या नंतर जर प्लस आला तर प्लसचीच व्हॅल्यू करत असते आणि जे काही ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू आहे ते प्लसच करते. म्हणून हे ब्रॅकेट सुद्धा काय करत असतो प्लसची व्हॅल्यू करतो. म्हणजे इकडं तिकडं चेंज झाला तर काही फरक पडतो का काही फरक पडत नाही. सी ला ब्रॅकेट मध्ये घेतलं काय किंवा ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं काय काही फरक पडला का काहीच फरक पडत नाही. कारण इथं ऍडिशन आहे आणि इथं पण ऍडिशन आहे. पण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये बघा सी हा ब्रॅकेटच्या बाहेर आहे पण इथं सुद्धा ब्रॅकेटच्या मध्ये आहे. म्हणजे सगळ्यामध्ये कसं आहे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे एकता आहे बरोबर आहे. या तिघा भावामध्ये काय एकता आहे आणि भावाभावामध्ये जर एकता असेल तर कोणी कोणाला रोखू शकत नाही. कोणाचा बाप आला तरी आपण कोणाला घाबरत नाही किंवा रोखू शकत नाही. पण भावाची आपल्याला काय साथ पाहिजे. जशी हे पकड झाली म्हणजे तिन्ही कुठेही जर बसले तर या तिन्हीचा आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे. तिघाचा आन्सर कसा सेमच येणार आहे. तसं जर तुम्ही तिघे भाऊ असाल आणि तिघे भाऊ जर तुम्ही स्वतः चांगले आणि समजदार जर असाल तर कोणी मध्ये आड टांग अडवला येणार नाही आणि जो कोणी येईल त्याला पार केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही एवढं माझा शब्द आहे. म्हणून भावामध्ये कसं चांगलं राहायचं काय वाईट वगैरे काही करायचं नाही. मग त्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय आहे याच्यामध्ये काय होतं डिस्ट्रीब्यूट होत असतं. म्हणजे डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ ब्रॅकेट माहिती आहे तुम्हाला. मग तेच करायचं बाकी काही करायचं नाही. आता हे a आहे मग a ला काय करायचं b + c ला काय मल्टिप्लाय करायचं. म्हणजे कसं करणार तुम्ही हा a ने b ला मल्टिप्लाय करा. काय करू आपण बघा आता हा a * b + c आहे. मग याचं कसं आन्सर करणार तुम्ही a * b म्हणजे काय झालं a * b प्लस हा प्लस ऍसिडिस घ्या नंतर a * c घ्या म्हणजे काय a * c. ज्यावेळेस तुम्ही आन्सर काढता त्यावेळेस कसं काढणार याचं बी आन्सर सेम आहे ना त्याचं बी आन्सर सेम आहे. सर तुम्ही म्हणताय करू दाखवा बरं करून दाखव तुझ्यासाठी काय पण बघ आता कसं करून दाखवतो. a ची व्हॅल्यू काय 2 ठेव त्यानंतर b ची व्हॅल्यू काय 4 ठेव आणि c ची व्हॅल्यू काय 6 ठेव. म्हणजे बघ 2 * 4 आता b ची व्हॅल्यू 4 प्लस c ची व्हॅल्यू 6. मग काय करायचं अगोदर या दोघांची काय कर बेरीज करून घे. मग बेरीज केल्यास किती आली 10 आली. मग 10 * 2 जर केलं तर किती आलं 20 आला. आता तीच व्हॅल्यू यामध्ये ठेव. a ची व्हॅल्यू किती आहे 2 * b ची व्हॅल्यू किती आहे b ची व्हॅल्यू 4 प्लस a ची व्हॅल्यू 2 a ची व्हॅल्यू काय 2 आणि c ची व्हॅल्यू किती आहे 6. मग याचा बघा याचा अर्थ बघा 2 * 4 = किती झाले 2 * 4 = बता तुझे 8 प्लस 2 * 6 = किती झाले 12 आणि 12 + 8 = झालं तुझं आन्सर काय 20. इथपर्यंत येतं का नाही. मग तुम्हाला समजलं का नाही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ समजलं ना. म्हणजे याचा बघा ब्रॅकेटने मल्टिप्लाय करायचं काही बाकी काहीच करायचं नाही. कारण दोन हे ब्रॅकेट मध्ये येतं पुन्हा a ने b ला मल्टिप्लाय करा प्लस a ने c ला मल्टिप्लाय करा. हे लिहिलं का हे लिहिलं काय एकच आहे. हे लिहिलं का हे लिहिलं काय एकच आहे. मग सर कसं लिहावं काय नाही. मग इथे a आहे इथे a ह्याला जर आपण कॉमन घेतलं तर काय इथलं a बाहेर येतं आणि b + c कशामध्ये ब्रॅकेट मध्ये राहतं. एवढं सांगितलंय. त्याचं म्हणणं काय आहे बघा हे लिहिलं तर तेच आहे हा लिहिलं तर तेच आहे बस एवढं सांगितलं. बाकी काय सांगितलं का काहीच नाही. बाकी काय सांगितलं का काहीच नाही.
बेसिक अल्जेब्रा होता ना त्या टाइपचेच आहेत, पण कसं थोडंसं हे बायनरी मध्ये असल्यामुळे हे त्यांना वेगवेगळे नाव देण्यात आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे अँड लॉ. अँड लॉ म्हणजे साधा काय आहे? अँड लॉ म्हणजे काय सांगा बरं? अँड लॉ म्हणजे काय? बेरीज. सॉरी अँड लॉ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. काय अँड लॉ म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन आहे आणि ऑर लॉ म्हणजे काय? बेरीज आहे. साधं सिंपल आहे. काल मी शिकवले, मग आता शिकून घ्या. मग कसं शिकून घेणार? अँड लॉ मध्ये घ्यायचं आपल्याला a into 0 म्हणजे याचा अर्थ a into 0 जर केलं तर व्हॅल्यू आपली 0 येते, कारण 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लिकेशन केले असता व्हॅल्यू ही 0 येत असते. 0 ने कुठल्याही व्हॅल्यूला मल्टिप्लिकेशन करा म्हणजे व्हॅल्यू ही 0 आली. किंवा नेक्स्ट म्हणते तुम्हाला a into 1 equal to a येते. a का बरं येते? मग बघ तुझी व्हॅल्यू a आहे. मग a आहे कारण इथं 1 आहे. इथं काय आहे? सॉरी थोडं डिस्टर्ब झालं, रोजच्या कडेला क्लास असल्यामुळे थोडंसं नॉईजचा सहन करावं लागतंय तुम्हाला, तर मी ते लवकरच चेंज करणार आहे. ठीक आहे, तर बघा यामध्ये काय होणार आहे? a into 1 equal to येतं कारण जे काही फायनल आन्सर येणार आहे ते डिपेंड्स ऑन कोणावरती a. जर a ची व्हॅल्यू 1 असली तर तुझा बरं पुट कर. आता a ची व्हॅल्यू काय कर? a equal to 1 पुट कर. मग इथं 1 into 1 जर केलं तर असं किती येणार आहे तुझं? 1 into 1 1 येईल. जर a ची व्हॅल्यू 0 पुट केलं तर काय येईल बरं? 0 into 1 equal to 0 म्हणजे जे तुझी व्हॅल्यू a ची असणार आहे तेच तुझं आन्सर येणार आहे. ते तसं सांगितलंय आहे 1 into a equal to a आलेलं आहे. मग त्यानंतर a into a बघा याचा अर्थ काय? a into a जर तू a ची व्हॅल्यू 1 ठेवलास, आता a into a equal to काय येणार आहे? a येणार आहे. जर a ची व्हॅल्यू तू जर 1 ठेवलास तर तुझं आन्सर काय येईल? 1 into 1 equal to 1 आला. त्यानंतर बघ नेक्स्ट जर a ची व्हॅल्यू 0 जर ठेवलास तर काय? 0 into 0 equal to 0 म्हणजे हे तुला येतं. म्हणजे याची जे व्हॅल्यू ठेवणार आहेस तेच व्हॅल्यू येणार आहे तुला. याची व्हॅल्यू काय ठेवणार आहेस तेच येणार आहे. मग इथपर्यंत येतं. नेक्स्ट लॉ काय आहे बघा? नेक्स्ट लॉ काय आहे? a into a बार. बार आले बाबा, बार आले की बबल्या येतो. बबल्याला हरामी. बबल्या कसा आहे? हरामी आहे, एकदम हरामी आहे. तो कसा हरामी आहे? तो बेवडा आहे. कारण जिथं जिथं बबल्या तिथं बार म्हणजे इन्व्हर्शन झालं. म्हणजे याचा अर्थ असा आहे a into a बार इक्वल टू व्हॅल्यू येते तुझी 0, कारण a ची व्हॅल्यू जर तू 1 ठेवलास तर a बार ची व्हॅल्यू ही 0 येत असते, कारण बार असल्यामुळे ते उलटे काम करत असतो. कारण इन्व्हर्जन करायचा जर a ची व्हॅल्यू 1 असेल तर त्याचा इन्व्हर्ट 0 येत असतं. म्हणून बघ a ची व्हॅल्यू 1 पुट करता तर 0 कर म्हणजे आन्सर 0 आला. किंवा जर तुम्ही असं म्हणताय तर a ची व्हॅल्यू मी 0 ठेवतो. तेव्हा मग काय फरक पडतो? काही फरक पडत नाही. मग ठेवलास काय? a ची व्हॅल्यू काय? 0 ठेवलास. मग 0 ठेवलास तर आता बघ काय येईल? काय येईल? मग a बार इक्वल टू काय येईल? 0 चा इन्व्हर्स कर म्हणजे उलट कर. उलट म्हणजे काय? खाली उलट वर पाय म्हणजेच काय? 0 ला 1 कर, 1 ला 0 कर. इथे 0 आला म्हणजे इथे आला व्हॅल्यू तुझी 1. मग बघितलं काय येणार आहे? इथं काय येईल बघ? a ची व्हॅल्यू काय आहे तुझी? a ची व्हॅल्यू 0 आहे आणि इन्व्हर्स ची व्हॅल्यू 1 आहे. मग एनीथिंग इनटू 0 जर केलं तर व्हॅल्यू विल बी 0. बरोबर? तुझी व्हॅल्यू 0 येणार आहे. मग ती व्हॅल्यू येते तुझी 0 म्हणजे याचा अर्थ तुझा अँड लॉ सुद्धा संपलेला आहे. समजलं का? अँड लॉ काय नाही, साधा आहे. आता साधी काय आहे त्याच्यामध्ये? गुणाकार करायचा आहे. गुणाकार करत असताना फक्त लक्षात ठेवायचं आहे की बार कुठं आला आणि a कुठं आला. नाहीतर मग रोजच्या बार लक्षात ठेवून जसे नको तसं करू नको. काय नाहीतर मग मुली नाराज होतील, सर तुम्ही नुसतं मुलांना शिकताय, आम्ही काय करा? अरे यार तुम्ही पण शिका, कारण थोडंसं मुलांना बोलून सवय आहे. मी इलेक्ट्रिकलचा टीचर आहे आणि इलेक्ट्रिकलला जास्त बोलत असतात, मग ते थोडंसं प्रॉब्लेम आले तर मी सॉल्व्ह करेन, काही अडचण नाही. ठीक आहे. मग त्यानंतर नेक्स्ट बघा, आता जे काही आपला झाला अँड लॉ झाला, आता ऑर लॉ घ्यायचा आहे. ऑर लॉ म्हणजेच काय? साधी सिंपल आणि साधी सिंपल बेरीज आहे. याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला? फक्त बेरीज करायची आहे. मग ती बेरीज कसं करणार आहे बघा. ऑर लॉ मध्ये सांगितलं तुला a + 0 इक्वल टू व्हॅल्यू इथे तुझी a, कारण बघा 0 ची व्हॅल्यू ऍडिशन मध्ये काही नसते, त्याची व्हॅल्यू 0 असते. मग ते बघा ऍडिशन मध्ये आलं काय? जे काही a आहे त्याची व्हॅल्यू, म्हणजे तू जर a ची व्हॅल्यू जर 0 ठेवलास तर तुझे काय 0 येईल, किंवा a ची व्हॅल्यू जर 1 ठेवलास तर व्हॅल्यू तुझी काय 1 येईल. कारण बघा इथे 1 ठेव, काय आलं तुझी व्हॅल्यू 1 आला. मग आता 0 ठेव, व्हॅल्यू काय आलं तुझा 0 आला. म्हणजे a + 0 जर केलास तर तुझी व्हॅल्यू काय येणार आहे? a येणार आहे. म्हणजे जसं तू a ची व्हॅल्यू पुट करशील तीच व्हॅल्यू येणार आहे. जे व्हॅल्यू पुट करणार आहे तेच व्हॅल्यू येणार आहे. एवढं लक्षात ठेव. त्यानंतर नेक्स्ट वन a + 1 आहे. आता a + 1 जर असेल तर काय येईल बघ? a + 1 इक्वल टू तुझा आन्सर आहे 1. 1 का बरं आला सर? यायला पाहिजे ना. हां बघा कसं यायला पाहिजे.
a ची व्हॅल्यू 0 पुट कर, मग 0 जर पुट केला तर काय येईल बघ तुझी व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू काय केला 0 पुट कर, मग 0 + 1 = किती आला, 0 + 1 = 1 आला ना, म्हणजे a ची व्हॅल्यू तू काहीही ठेव कारण त्याच्यामध्ये काय असतात 1 येत असतं. हे कशावर आलं, ऑर लॉ मध्ये मी सांगितलं होतं जर एक इनपुट हाय जर असला, एक इनपुट जर हाय असला तर आउटपुट हा तुझा हाय येतो, आणि ते आपण ट्रुथ टेबल मध्ये शिकवलंय आणि विथ डिटेल शिकवलं तुम्हाला ऑर गेट्स. ऑर गेट मध्ये जाऊन एक वेळ व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल. मग बघा यामध्ये काय केलं आपण, a ची व्हॅल्यू 0 ठेवलं म्हणजे आन्सर तुझा 1 आला, किंवा असं 0 ठेवला तुम्ही 0 आला, तर 1 ठेवा, 1 ठेवला प्लस 1 ठेवला इक्वल टू काय आला रे, हा 1 + 1 = 1 च येतो. नाही सर 1 + 1 0 येतं की आणि 1 येतं ना, अरे नाही रे ते कशामध्ये आहे, ऍडिशन मध्ये, पण हे कशामध्ये आहे, ऑर गेट मध्ये आहे. ऑर गेट मध्ये तसं येत नसतो, लक्षात ठेव, नाहीतर कन्फ्युजन होशील बरं का, तसं होऊ नका, कारण त्याची व्हॅल्यू काय येत असते तुझी 1 + 1 = 1 येत असतात. मग झालं तुझं काय आहे झालं, तर a + a सर आता हे समजलं ठीक आहे, भाजी शिकवतो तुम्ही आता a + a इक्वल टू व्हॅल्यू तुझी येत असते a, म्हणजे याचा अर्थ याची व्हॅल्यू तू काही ठेव तेच येणार आहे. जर सर आम्ही 0 ठेवतो, हां 0 ठेव, बरं याची व्हॅल्यू 0 ठेव, 0 + 0 = 0 ची व्हॅल्यू कुठे 0 येते ना रे, दुसरं येणार का, येणारच नाही. मग का 0 + 0 = 0, हां सर 0 ठेवला, अवॉइड ठेव बघ, हां बघ आता 1 + 1 = 1 + 1 = व्हॅल्यू तुझी येणार आहे. म्हणूनच एवढं तर साधं आहे, एवढं तर सोपं आहे, ते तर यायलाच पाहिजे. हां सर येते, मजा येते, शिकवा बरं आता, खूप मजा येते. आता बघा दुसरं काय आहे, a + a झाला, a + a झाला, त्यानंतर नेक्स्ट आहे a + a बार. आता आलेला बार आला की बबल्या आला, बबल्या आला की काय इन्क्रीमेंट आला, आणि ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन निगेशन येतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय इन्व्हर्स करावी लागेल. मग बघा आता काय येतं, a + a बार, a + a बार इक्वल टू तुझी व्हॅल्यू येत असते 1च. आता 1च का बरं सर, 1च का बरं, मग a ची व्हॅल्यू 0 ठेव म्हणजे काय येईल बघ, आता एक व्हॅल्यू ठेव बघ, a ची व्हॅल्यू काय 0 ठेव, 0 ठेवला, हां ठेवलं सर. त्यानंतर बघ आता a ची व्हॅल्यू 0 तर a बार ची व्हॅल्यू काय, हां काय बरोबर आहे तुझं, हां सांगलास, हां बरोबर काय a ची व्हॅल्यू काय आहे 0 आहे, a ची व्हॅल्यू 0 आहे, तर a बार ची व्हॅल्यू तुझी 1 यायला पाहिजे, कारण इन्व्हर्स आहे 0च काय इन्व्हर्स, मग इन्व्हर्स जर केलं तर काय 1 आला, मग काय 0 + 1 = 1 आला. सर आता a ची व्हॅल्यू 1 ठेवून सांगा बरं, सांगतो ना तुला पण येते ना, मजा येईल ना, हां मजा यायलाच पाहिजे. बघ आता कसं करणार आहे सर, a ची व्हॅल्यू काय ठेवायची तुला 1 ठेवायची, 1 ठेव, आणि a बार ची व्हॅल्यू काय ठेवायची तुला, a बार ची व्हॅल्यू तुला माहिती आहे काय ठेवायचं, a बार ची व्हॅल्यू याचं इन्व्हर्स कर म्हणजे 0 येतं तुला, हां बघ इथं लिहू, मग आलं काय 1 + 0 = 1. अरे एवढं तर साधं आहे, अहो सर एवढं सोपं आहे, मला माहितच नव्हतं. हां मी असं काय चिंता करतोस, मी तुझा राठोड सर आहे ना, लाडका राठोड सर. अरे वा मजा येते सर, खूप मजा येते. हां मजा तर यायलाच पाहिजे, पण त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. अभ्यास जर केलास तर चांगल्या प्रकारे तू पास होशील, नाहीतर मग तिथेच बसशील. ओके बसायचं पास व्हायचं तुझ्या हातात आहे. आता मग नेक्स्ट आहे इन्व्हर्जन लॉ. इन्व्हर्जन लॉ म्हणजे काय, डबल बार म्हणा किंवा डबल निगेशन म्हणा किंवा डबल इन्व्हर्जन म्हणा, याचा अर्थ असा आहे की a डबल बार इक्वल टू a डबल बार इक्वल टू a. सर असं कसं, रट्टा मारून, रट्टा मारायचं नाही, मी तुला सोल्युशन करून दाखवतो. बघा आता कसं दाखवणार आहे. a डबल बार म्हणजे काय, बरं a ची व्हॅल्यू काहीही ठेव तू, म्हणजे a ची व्हॅल्यू काहीही ठेव म्हणजे तुझा आन्सर काय बरोबर तेच येणार आहे, जे a ची व्हॅल्यू ठेवशील तेच आन्सर येणार आहे. मग बघा हां सर a = 0 ठेवला, हां बरं a = 0 ठेवलं बाब. आता a = 0, 0 चा डबल बार कर, 0 चा डबल बार, एक जर बार केला तर काय होतं 1 चा एक बार व्हायला पाहिजे, एकच बार करू ना आपण, याचा काय एक बार कर, एक बार जर घेतला तर 0 चा इन्व्हर्स आला 1, अजून एक बार राहिला नाही. आता त्याचा बार कर, 1 चा बार कर म्हणजे 0 म्हणजे त्याला इन्व्हर्ट करून टाक म्हणजे 0 आला का नाही बघ. याची व्हॅल्यू तू पुट केलास काय 0, म्हणजे याची व्हॅल्यू 0 पुट केलास तर 0 झाला का नाही, 0 झाला का नाही. ओके येतंय सर, हां यायलाच पाहिजे. तर आता a ची व्हॅल्यू काय, आता 1 पुट कर, 1 पुट केलास तर 1 डबल 1 चा डबल बार, 1 चा डबल बार म्हणजे 2 वेळेस बार घे. एक वेळेस जर बार घेतला तर किती येते बघ व्हॅल्यू, एक वेळेस बार घेतला असता तुझी व्हॅल्यू येत असते किती 0 चा बार इक्वल टू, आता मग काय येतंय 0 चा बार झाला. आता अजून एक बार राहिलाय, मग ते बार म्हणजे हा, आणि हा बारचा अजून एक बार म्हणजे 1, म्हणजे याची व्हॅल्यू जे काही ठेवताय तुम्ही तेच येतं, म्हणजे याचा अर्थ इन्व्हर्जन लॉ सुद्धा कंप्लीट. अशा प्रकारे आपण काय बुलियन एक्सप्रेशन बघितलेलं आहे. आणि यानंतर तुम्हाला डी मॉर्गन्स थेरम काढायचा आहे, आणि डी मॉर्गन्स थेरम काढायच्या वेळेस तुम्हाला यायला पाहिजे
डी मॉर्गन्स थेरम काढते वेळेस काय हे यायला पाहिजे. किंवा तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन काढा म्हणून देतात एक इक्वेशन, आणि पॉलिटेक्निकला जर तुम्ही शिकत असाल तर पॉलिटेक्निक बीसीएस, बीसीए, एमसीएस, एमसीए याच्यामध्ये काय किंवा अजून काय बीसीए वगैरे हे जे डिग्री आहेत तुम्हाला हे बायनरीज आहेत. किंवा आयटीआय आहे, आयटीआय मध्ये सुद्धा बायनरीज आहेत. किंवा बीएससी आहे, एमएससी आहे, त्यामध्ये सुद्धा आहेत. आणि ही गोष्ट तुम्हाला यायला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे सगळं समजलं तर पुढचं हळूहळू पाठ समजणार आहे. आणि त्या काही नाही सगळं कहा गए ते कहा भी नाही, क्या लाए कुछ भी नाही असं होईल. मग तसं करण्यापेक्षा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे काय होत असतं हे सगळं समजत असतं. मग बघ मी तुला एक सांगतो, जर तुला खरंच मोठं व्हायचं ना रे, चांगल्या प्रकारे तुला मोठं व्हायचंय तर काही नाही, फक्त एक लक्षात ठेव, जरी आपली परिस्थिती कठीण असेल तरी स्वप्न मात्र मोठे पाहायचे, कारण एक ना एक दिवस आपली वेळ ही बदलणारच आहे. म्हणून तुला काय करावं लागेल, स्वप्न मोठे पाहावं लागेल, आई बाबाचे कष्ट तुला भोगावं लागेल. जे आई बापू कष्ट करतायत ते तू ते शोधायला पाहिजे, काय करतात ते बघायला पाहिजे. आणि त्यांचे जे काही पाय आहेत किंवा त्याचे काही काम करण्याची टॅकल आहे किंवा काम करण्याची परिस्थिती आहे ते तुला बघावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल. त्यावेळेस तू मोठा होशील. नाहीतर मग माझे मित्र तिकडे फिरतात, माझे मित्र इकडे फिरतात, मित्राच्या सोबत फिरायचे, 2-4 गर्लफ्रेंड पटवायचे, मग त्यासोबत डेटवर जायचे, अशाच धंदे केलास तू तर मग काही खरं नाही. मग बापाचे जे काही स्वप्न आहेत ते बापाचेच राहतील, आईचे स्वप्न आईचेच राहतील आणि तुझे स्वप्न मात्र तसेच राहतील. आणि दिवसभर आणि दिवस रात्र तुम्हाला काबाड कष्ट करावं लागेल. जर हे जे काही दिवस आहेत जे आई वडिलांनी तुला शिकवायला येतं ते दिवस जर तू चांगल्या प्रकारे मेहनत केलास तर तुझे यश 100% येणारच आहे. यशच्या मुठीला असं खेचून यायला पाहिजे. आणि यश हा फक्त आणि फक्त आपल्या कष्टावरती डिपेंड आहे. पण तुला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल, कष्ट करावं लागेल, त्यावेळेस ही गोष्टी तुला सगळे येतात, नाहीतर काही येणार नाही. जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, व्हिडिओ जर आवडला असेल तरच लाईक कर, आणि नाही आवडला तर नको करूस. आणि त्यानंतर जर व्हिडिओ आवडला असेल लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. ओके.